गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। जळगाव येथून लग्नाहून परतणाऱ्या श्रीरामपुरीतील एका इसमाला रेल्वे स्थानकाबाहेर मध्यरात्री दोघा चोरट्यांनी लुटले। त्याच्याकडील 13,000 रुपये व मोबाईल चोरट्यांनी काढून घेतला। अखेर आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले। शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मधील अतिथी कॉलनीतील रहिवासी नानासाहेब रंगनाथ सोनके यांच्याबाबत हा प्रकार घडला। ते मावस भावाच्या लग्नाहून रेल्वेने शहरात आले। मध्यरात्री 12:15 वाजता रेल्वे स्थानकावरून घराकडे निघाले असता तहसील कार्यालयाजवळ दोघे चोरटे सोनके यांना आडवे आले। त्यांनी मोटरसायकल आडवी लावत रात्री कोठे निघाला अशी विचारणा केली। सोनके यांना चोरीच्या उद्देशाने चालल्याचा आरोप करत दम भरला। आपण चोर नसून लग्नाहून रेल्वेने घरी परतल्याचे सोनके म्हणाले। मात्र चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 13,000 रुपये व मोबाईल बळजबरीने काढून घेतला। अखेर सोनके यांनी आरडाओरडा केला असता चोरटे तेथून पळून गेले। सोनके यांनी त्यांचा मोटरसायकल क्रमांक पाहिला, तो पोलिसांना देण्यात आला आहे। पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।